परमपूज्य सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीपूर्वीचा एक आठवडा आधीचा दैनंदिन घटनाक्रम आता आपण बघणार आहोत. श्रीराम समर्थ. शेवटची दत्त जयंती शनिवार दिनांक 13 डिसेंबर 1913. दिवस भराभर जात होते. मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा आली. त्या दिवशी दत्त जयंतीचा उत्सव होता. श्री महाराजांना सकाळपासूनच फार जोराचा दमा लागलेला होता. तरीही ते संध्याकाळी दत्त मंदिरात गेले. जन्म झाल्यानंतर बाळंभट तीर्थ देण्यासाठी पुढे आले. तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले, बाळंभट, अशीच भगवंताची सेवा करीत जा हो. तुमच्या हयाती तुम्हाला काही कमी पडायचं नाही. यावर बाळंभट म्हणाले, महाराज, आपण असल्यावर मला कमी कसे पडेल हो? त्यावर श्री महाराज बोलले, कुणास ठाऊक मी किती दिवस आहे हो. रामानं बोलवणं केलं की मी जाणार. या सुमारास श्री महाराजांचा देह फार थकत चालला होता. आजची शक्ती उद्याला नव्हती. जवळ राहणाऱ्या आणि सूक्ष्मपणे पाहणाऱ्या माणसांच्या लक्षात ही गोष्ट आली होती. डॉक्टर गोपाळराव जोशी यावेळी तिथेच होते. त्यांनी श्री महाराजांची छाती तपासून पाहिली होती. हृदयाची विलक्षण धडधड चाललेली त्यांना आढळली. परंतु श्री महाराज 4-8 दिवसात देह ठेवतील ही कल्पना कोणालाही आलेली नव्हती. त्यांचा आहार आधीच थोडा असे. त्यात दमा फार जोर करू लागल्यानं खाणं आणखीनच कमी झालं होतं. दिवसातून 1-2 वेळा थोडीशी लापशी ते घेऊ लागले. पायावर पुष्कळ सूज असूनही उभं राहण्यास त्यांना त्रास होय. एक दिवस अंधार पडून गेल्यावर ते राम मंदिरात परत आले आणि जाऊन पलंगावर पडले. तेव्हा दारापाशी डॉक्टर कुर्तकोटी हात जोडून उभे होते. त्यांना आत येण्यास सांगून दार लावण्यास सांगितलं. श्री महाराजांनी जवळजवळ तासभर आपल्या आयुष्याची रूपरेषा त्यांना सांगितली. ती सांगून संपल्यावर श्री महाराज म्हणाले, हे पहा, राम किती दयाळू आहे. त्याच्या नामाचा प्रसार व्हावा म्हणून त्याच्या नावानं मी हा बाजार मांडला. पहिल्यानं वाटलं की आपला माल खपेल की नाही कुणास ठाऊक, पण रामानं मोठी कृपा केली हो, आणि पुष्कळ लोक नामाला लागले. तुम्ही विद्वान आहात, सदाचरणी आहात, तुमचे नामावर विलक्षण प्रेम आहे. माझा आता भरोसा नाही, म्हणून माझ्या मागे तुम्ही इथं राहून लोकांना नामस्मरण करायला लावावं. हे ऐकून कुर्तकोटी काही बोलले नाहीत. त्यांचा एकांत संपला. दुसऱ्या दिवशी ते आपल्या गावी जाण्यास निघाले. ते नमस्कार करीत असताना श्री महाराज इतकेच म्हणाले, नामाच्या आड सर्वच गोष्टी येतात. आपण स्वतः देखील त्याच्या आड येतो. तेवढे सांभाळावे आणि जगाच्या नादी फारसे न लागता आपलं काम चालू ठेवावं. राम तुमचे कल्याणच करी. गायीवरचे प्रेम. श्री महाराजांचे गायींवर फार प्रेम होते. एका रामनवमीला संध्याकाळच्या वेळी श्री महाराज राम मंदिरात उभे होते. बापूसाहेब माने यांच्याशी काहीतरी बोलणं चाललं होतं. इतक्यात नदीवर पाणी पिऊन गायी मंदिरापुढे येण्यास आणि श्री महाराज मंदिराच्या दारात येण्यास एकच गाठ पडली. गायींना पाहिल्याबरोबर त्यांचे प्रेम उचंबळून आले. त्यांनी गायींच्या पाठीवरून हात फिरवला आणि जवळ मंडळी उभी होती त्यांना मळ्यातून ऊस कापून आणण्यास सांगितलं. कापून आणलेला ऊस स्वतः श्री महाराजांनी सगळ्या गायींना खावयास घातला. बुधवार दिनांक 17 डिसेंबर 1913. मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हसवडला महाराज जायला निघाले. जाता जाता बोलले, आता अखेरची सेवा आहे. म्हसवडला बाजारात गेल्यावर त्यांनी पुष्कळ गायी कसायाच्या हातून सोडवल्या. ते सहज हिंडत होते. इतक्यात त्यांनी एक बैल पाहिला. त्याची किंमत विचारित असता तेथील लोक म्हणाले, महाराज, हा बैल चांगला नाही, याची खोड वाईट आहे. हा ज्याच्या घरी जातो त्याची हानी करतो. हे ऐकून श्री महाराज हसले आणि म्हणाले, तुम्ही सांगता ते खरं असेल हो, पण मी आहे गोसावी. माझी हानी हा काय करणार? मीच याला विकत घेतो, कारण हा गरीब लोकांची उगीच हानी करतो. हा माझ्या उपयोगी पडेल. त्यांनी तो बैल विकत घेतला. दिवाणसाहेब नावाचे
त्यांचे एक शिष्य होते. त्यांच्या घरी दुपारी विश्रांती घेऊन गोंदवल्यास येण्यास निघाले. दिवाणसाहेबांनी नमस्कार केला. तेव्हा ते म्हणाले, "दिवाणसाहेब, तुमची आमची ही अखेरची भेट आहे. नामाला विसरू नका. जिथे नाम तिथे मी आहे, हे ध्यानात वागवा." गुरुवार दिनांक 18 डिसेंबर 1913. गुरुवारी सकाळी शौच मुखमार्जन झाल्यावर श्रीरामरायाच्या दर्शनास श्री महाराज आले. दम्यामुळे सगळी रात्र उभे राहून काढल्यानं त्यांच्या पायाची सूज जास्तच वाढली होती. चालण्यासही त्यांना श्रम होत होते. रामाला नमस्कार केल्यावर आपण सिंहासनावर बसून लोकांना त्यांनी बसण्यास सांगितले. त्यांनी बोलण्यास आरंभ केला आणि 10-15 मिनिटातच स्त्री पुरुषांनी सर्व मंदिर भरून गेलं. बसलेल्या मंडळींकडे त्यांनी एकदा नजर टाकली. ते जरासे हसले. जणू काय गमतीनं गप्पा चालाव्यात अशा स्वरात बोलले, "बघा रे बुवा, आमची जागा फार दिवस रिकामी पडली आहे. म्हणून आता रामाची चिठ्ठी आली आहे. मला जाणे जरूर आहे. तुम्ही आनंदाने निरोप द्या. भगवंताच्या नामाला विसरू नका. हेच माझे शेवटचे सांगणे आहे." कितीतरी दिवसांपासून ते आपल्या जाण्याविषयी सर्व लोकांना स्पष्टपणे सांगत होते. परंतु कोणालाही खरं वाटतच नव्हतं. लोक म्हणत होते, नेहमीच असं बोलतात. नैमिषारण्यात जाण्याची त्यांची भाषा आज पुष्कळ दिवस आम्ही ऐकत आहोत. बरे, श्री महाराज देखील स्वतःच्या जाण्याविषयी सांगताना इतके हसत, खेळत, बोलत की ऐकणाऱ्याला त्यांच्या शब्दांचे खरे महत्त्वच वाटत नसे. बाकीच्या लोकांचं जाऊ द्या हो, पण डॉक्टर जोशी यांनी हृदय तपासले असता त्यांची अवस्था फारच वाईट आढळलेली असून सुद्धा श्री महाराज आता 4-8 दिवसात जाणार हे त्यांच्याही लक्षात आलं नव्हतं. पण याला कारणही तसंच होतं. 2च दिवस आधी म्हणजे मंगळवारी बत्ताशा घोडा मस्ती करून हिसकाहिसकी करू लागला. म्हणून विश्वनाथ येऊन म्हणाला, "महाराज, तो बताशा बघा काय मस्ती करू राहिला आहे. मी काय करू?" श्री महाराज म्हणाले, "त्याला सांग मी येतो आहे." काही वेळानं ते घोड्याकडे गेले. त्यांना पाहिल्याबरोबर बत्ताशा मोठ्याने किंकाळला आणि फार खुश झाला. श्री महाराज त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याच्या अंगावरून हात फिरवून पाठीवरून थाप मारली. ते परत निघाले. तेव्हा तो फार अस्वस्थ झाला. मग मात्र त्यांनी त्याला बाहेर काढला. चांगला 5-10 मैल रपेट करून आणला. तेव्हा कुठे शांत झाला. त्याला पाहून ते बोलले, "मुक्या प्राण्याला देखील शेवटची सेवा घ्यावी अशी इच्छा झाली. राम कसा सगळीकडे भरलेला आहे. पायावर प्रचंड सूज आहे, हृदयाची धडधड वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीत महाराज घोड्यावरनं चांगले 5-10 मैल रपेट करून आणतात. त्यामुळे महाराज आता जाणार आहे थोड्याच दिवसामध्ये याचा अंदाजच मंडळींना येत नव्हता." काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वी 4 मंडळी घेऊन ते सहज बोलत बसले. बोलत बसले असताना एकाएकी त्यांच्या गळ्याला मोठा फोड आला आणि पाहता पाहता दुसरा, तिसरा, चौथा 10 मिनिटांमध्ये सगळा गळा फोडांनी भरून गेला आणि ते एकाएकी गेले कसे हे कोणाला समजलेच नाही. म्हणजे फोड आले पण आणि गेले पण. फोड एकाएकी आले कसे असा विचारणारा जर समजूतदार असेल तर ते नीट सांगत, नाहीतर त्याची उगीच समजूत करीत. सांगण्याचा मुद्दा इतकाच की गुरुवारी सकाळी त्यांनी आपण लवकर जाणार हे सर्व लोकांना अगदी स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर 1.5 तास निरूपण झाले. श्री महाराज म्हणाले, "जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते. दृश्य हे असताना स्वतंत्र नसते. ते भगवंताच्या अधीन असते. म्हणून जी गोष्ट घडते ती भगवंताच्या इच्छेनेच घडते. हे आपण ओळखावे. आपला देह हा दृश्य आहे. अर्थात त्याला चालवणारा भगवंत देहात आहे. त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे अनुसंधान भगवंताच्या नामानं साधते बरं. म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपलं चित्त नामामध्ये गुंतवावं. म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येतं. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही हो. व्यवहाराच्या मार्गानं जात असता भगवंताचं नाम कधीही विसरू नये.
आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून पदरात पडेल, त्यात समाधान मानावं. आपण प्रपंची लोक आहोत, म्हणून जे प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्या वाचून कधीही राहू नये. पण प्रपंच हेच आपलं सर्वस्व आहे असं न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमार्थाला सदाचरणाची फार जरुरी आहे. उगीच भलत्याच्या सांगण्याला भुलू नये आणि अनीती अधर्माच्या मार्गाला जाऊ नये. संत सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणानं वागून प्रपंच करावा. असे जो वागेल त्याचं कल्याण राम खात्रीने करेल हो. मी सर्वांना वचन देतो. त्या दिवशी संध्याकाळी 6:30-7 वाजण्याच्या सुमारास श्री महाराज धाकट्या राम मंदिराकडे गेले. रामाचं दर्शन घेऊन झाल्यावर जवळच भाऊसाहेब केतकर यांचं बिऱ्हाड होतं, तिथे गेले. श्री महाराज आपल्याकडे एकटे आलेले पाहून भाऊसाहेबांना आणि त्यांच्या कुटुंबाला फार आनंद झाला. श्री महाराज भाऊसाहेबांच्या मंडळींना म्हणाले, बाई, मला फार भूक लागली आहे. काय असेल ते खायला द्या. श्री महाराजांनी स्वतःसाठी अमुक एक वस्तू कोणाजवळ मागितली असं त्यांच्या सहवासात सतत राहणाऱ्या कोणत्याही माणसाला सांगता येणार नाही. डॉक्टर कुर्तकोटी जवळजवळ 9 वर्षे महाराजांच्या एखाद्या छायेप्रमाणे श्री महाराजांच्या बरोबर वावरले. ते पुढे एकदा म्हणाले, पुष्कळ लोक मला विचारतात की श्री महाराजांचे वैशिष्ट्य असे की मी काय पाहिले यावर मला एकच सांगता येईल की अमुक एक वस्तू मला हवी. हे शब्द त्यांनी उच्चारलेले मी कधीही ऐकले नाही. तहान लागली तरी त्यांनी कधी पाणी मागितले नाही. भूक लागली तर कधीही खायला मागितलं नाही. थंडीने अंग गारठण्याची वेळ आली तरी कधी कपडा मागितला नाही. उकाड्यामुळे घामाच्या धारा लागल्या असून देखील कधी पंखा मागितला नाही. आजारी पडले तर कधी औषध मागितलं नाही. पैशाची अत्यंत जरूर असून देखील कधीही कोणापाशी हात पसरला नाही. अमुक मला हवं हे वाक्यच श्री महाराजांना येत नव्हतं असं मला वाटतं. आपल्या देहाला त्यांनी नावडत्या बायकोप्रमाणे वागवलं. देहाला जरूर असणाऱ्या गोष्टी त्याला मिळाल्या तर मिळाल्या वा न मिळाल्या तर न मिळाल्या अशा वृत्तीनं श्री महाराज जन्मभर वागले. पूर्ण वासना नाश झाल्याशिवाय कोणीही असे वागू शकणार नाही. कधी कोणाजवळ काही न मागणारे श्री महाराज क्वचित प्रसंगी सकाळच्या वेळी भाऊसाहेबांच्या कुटुंबाकडे जाऊन म्हणायचे, बाई, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या. कालच्या रात्रीची शिळी भाकरी आमटी असली तरी चालेल, मला शिळी भाकरी आवडते हो. अशा रीतीनं त्यांनी शिळी भाकरी खाल्लेली सर्वांना ठाऊक आहे. त्या दिवशी श्री महाराज भाऊसाहेबांच्या बिऱ्हाडी आले. त्यावेळी लहान मुलांच्यासाठी भात टाकलेला होता. भाऊसाहेब सहज म्हणाले, आपण थोडी विश्रांती घ्या, बरे वाटेल. यावर श्री महाराज म्हणाले, भाऊसाहेब, या लोकांच्यासाठी खटपट करायला कोणी तयार होत नाही हो. ही सगळी हिंग जिऱ्याची गिऱ्हाईक आहेत. केशर कस्तुरी मागणारा कोणी भेटतच नाही. प्रत्येकाला प्रपंचासाठी देव पाहिजे हो. देवासाठी देव पाहिजे असे मागणारा हा खरा कस्तुरीचा चाहता. असा मनुष्य भेटणं कठीण जाते. म्हणून सामान्य माणसांनाच आपण तयार करीत राहिले पाहिजे. भाऊसाहेब, मला या कार्यामध्ये रामानं पुष्कळ यश दिलं आहे. देह या कष्टासाठीच असल्यामुळे त्याचे सुख वा दुःख सारखेच मानावे. जेवण झाल्यावर 5-10 मिनिटे विश्रांती घेऊन श्री महाराज परत मोठ्या राम मंदिराकडे निघाले. शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर 1913. शाळेचे इन्स्पेक्टर काळे हे गुरुवारीच मुक्कामासाठी गोंदवल्यास आले होते. त्यांना परत जाण्याची घाई असल्यानं शुक्रवारी सकाळी श्री महाराजांना जेवायला बोलवण्यास मंदिरात आले. श्री महाराजांनी आपली प्रकृती बरी नसल्याचे सांगून अनेक प्रकारे त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न केला, परंतु काळे ऐकेनात. तेव्हा त्यांच्याकडे येण्याचे त्यांनी कबूल केले. दुपारी 12 वाजता श्री महाराज त्यांच्याकडे गेले. बरोबर फक्त भाऊसाहेब केतकर होते. दोघेजण पानावर बसले असता काही कामासाठी काळे आत गेले. जवळ इतर कोणी नाही असे पाहून श्री महाराज भाऊसाहेबांना म्हणाले, भाऊसाहेब, मला आता जाणं जरुरी आहे. मी सोमवारी जाणार.
हे शब्द ऐकून भाऊसाहेबांना धक्काच बसला. ते बोलले, आपल्या मांडीवर मरण येणं म्हणजे उत्सव आहे हो. आपल्याजवळ माझा अंतकाळ व्हावा ही इच्छा धरून मी इथं येऊन राहिलो आहे. यावर श्री महाराज म्हणाले, भाऊसाहेब, तसा योग दिसत नाही. भाऊसाहेबांनी पुन्हा विचारले, आपण जाणारच असे म्हणता तेव्हा त्याला काही इलाज नाही. मग नंतर मी कुठे राहू? श्री महाराजांनी सांगितले, तुम्ही 12 वर्ष इथेच राहावं. इतक्यात काळे बाहेर आले आणि बोलण्याचा विषय बदलला. जेवण आटपून श्री महाराज मंदिरात परत आले. संध्याकाळी त्यांना दमा लागला. त्याच वेळी कराडचा कोणी मनुष्य दर्शनास आला होता. त्याने समर्थांचा प्रसाद म्हणून एक नवी कफनी आणली होती. ती अंगात घालण्याचा त्याने आग्रह केला. म्हणून श्री महाराजांनी ती कफनी घातली आणि रामासमोर आले. तसेच भजनाला उभे राहिले. पायावर फार सूज आल्यामुळे त्यांना फार वेळ उभं राहवत नव्हतं. म्हणून ते कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून उभे राहत आणि निरूपण सांगत. त्या दिवशी रात्री 1 वाजेपर्यंत भजन आणि निरूपण झाले. शनिवार दिनांक 20 डिसेंबर 1913. श्री महाराजांचे चुलते संन्यासी होते. त्यांचे वृंदावन धाकट्या राम मंदिरापाशी आहे. शनिवारी त्यांची पुण्यतिथी होती. म्हणून श्री महाराज वृंदावनाकडे आले होते. त्या दिवशी जेवण दुपारी जरा उशिराच झाले. जेवण झाल्यावर श्री महाराज बाहेर अंचवत होते. समोर त्यांचे सासरे उभे होते. त्यांच्याकडे पाहून ते म्हणाले, बापू, आकाशातून कुऱ्हाड सुटली आहे. मग कसे काय? हे ऐकून त्यांचे सासरे घाबरले, पण बोलून दिले, महाराज, माझी मुलगी लहान आहे. त्यांचा भावार्थ असा की माझी मुलगी इतक्या लवकर जाऊ नये. त्यावर श्री महाराज चटकन बोलले, बरे तर, राम तुमच्या मनाप्रमाणे करेल. रात्री श्री महाराज पुन्हा भजनास उभे राहिले. मंदिरात खूप गर्दी झाली. सुरुवातीला ते मागे पुढे फिरत होते. मग नंतर कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून उभे राहिले. पायांना रग लागली म्हणून एक पाय उचलून धरावा, एकाच पायावर उभं राहावं. पायाला कळ लागली म्हणजे तो उचलून दुसऱ्या पायावर उभं राहावं. याप्रमाणे त्यांनी रात्री 1:30 वाजेपर्यंत भजन केलं. निरूपणामध्ये देहाचं अशाश्वतपण, भगवंताची निष्ठा, नामाचं महत्त्व, सगुणाचं प्रेम, संतांच्या संगतीचं श्रेष्ठपण याबद्दल पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितले. रविवार दिनांक 21 डिसेंबर 1913. रविवारचा दिवस उजाडला. श्री महाराजांच्या सगट सर्व लोकांचे नित्याचे व्यवहार सुरू झाले. 10 वाजता श्री महाराजांनी आऊताईला बोलवले आणि सांगितले, आऊताई, सगळ्यांना सांगा की आता भात गावाला गेला. जी भाजी भाकरी मिळेल ती खाऊन आनंदानं नाम घ्यावे आणि काळ कंठावा. हे सांगून ते खोलीमध्ये जाऊन जरा पडले. इतक्यात बाहेर अंताजी पंत आणि काका फडके यांच्यात काही कुरबुर झाली. तेव्हा दोघांना खोलीमध्ये बोलावून भांडणाचे कारण विचारले. काका म्हणाले, महाराज, हे पहा, आपण नसला म्हणजे हे असे होते. त्यावर श्री महाराज गमतीने हसून म्हणाले, काका, पण उद्या सकाळी मी इथे कुठे आहे? आपण रामाच्या घरी आहोत. जे असेल ते गोड करून घ्यावे. जे असेल ते रामाचा प्रसाद समजून खावे. भांडण तंडण करू नये. संध्याकाळी 5 वाजता श्री महाराज गोठ्यावर गेले. बापूसाहेब खरे यांची सून न्यूमोनियाने आजारी होती. तिला तेथेच ठेवली होती. डॉक्टर जोशी तिची शुश्रूषा करीत होते. श्री महाराज तिला पाहण्यास गेले. बरं वाटेल, काळजी करू नकोस, असा तिला धीर देऊन आपल्या गायींच्याकडे आले. अभ्यंकर नावाचे गृहस्थ गायीची व्यवस्था बघत असत. गोठ्यामध्ये गायी, त्यांची वासरे मिळून 500 जनावरं होती. त्या सर्वांना नीट पाहून श्री महाराज अभ्यंकरांच्या झोपडीबाहेर आले. तेथे गवत पडलेले होते. ते साफ करण्यास त्यांनी सांगितले. तेव्हा भवानराव चटकन पुढे आला. त्याने ती जागा स्वच्छ केली, सारवून काढली. त्यावर रांगोळी घातली, खुर्ची ठेवली. श्री महाराज तिच्यावर बसले. गवताच्या 2 गंजी घेतल्या होत्या. गवत तेथेच पडून होते. भवानरावाला हाक मारून ते म्हणाले, भवानराव, आज तू इथेच राहा. हे इतके गवत इथे पडले आहे. नंतर सहज बोलता बोलता ते म्हणाले, ही जागा फार छान आहे. इथे कायमचं येऊन राहावं असं मला फार वाटतंय. ते बोलून आपल्या खडावा श्री महाराजांनी अभ्यंकरांच्या पाशी दिल्या आणि त्यांना म्हणाले, मी इथे राहायला येईन. तोपर्यंत या सांभाळून ठेवा. श्री महाराजांना गायींचं फार प्रेम होतं. हे सर्वांना ठाऊकच होतं.
कधी कधी गायींचा गोठाही ते स्वतः साफ करीत. कधी कधी तेथे स्वयंपाक करून जेवण करीत. म्हणून सर्वांचा समज असा झाला की ते लवकरच मंदिरातून गोठ्यात राहायला येणार आहेत. अंधार पडण्याच्या सुमारास गार वारा सुटला म्हणून श्री महाराज मंदिरात परत आले. आप्पा जरंडीकर नावाच्या माणसानं उपवास सुरू करून 3 दिवस झाले होते. त्याला बोलावून श्री महाराजांनी विचारले, आप्पा, अरे हे उपवासाचं वेळ काय सुरू केलं आहेस? तू उपवास करतो आहेस? आप्पा म्हणाला, महाराज, आपल्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून मी उपवास करत आहे. यावर श्री महाराज बोलले, इतकेच ना? उद्या मला बरं वाटेल. पण हे शब्द ते असे काही बोलले की आप्पांना त्यांचं म्हणणं खरंच वाटलं. श्री महाराजांनी त्याला आग्रह करून जेवायला घातले. पुन्हा रात्री ते भजनाला उभे राहिले. 9 वाजता सर्व मंदिर गच्च भरून गेले. श्री महाराज आरंभी थोडे तरी मागे पुढे हालत होते, पण 10 वाजल्यानंतर एके ठिकाणी उभे राहून त्यांचं सांगणं सुरू झालं. त्यांच्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस होता. त्यांचं ते शेवटचं भजन निरूपण होतं. म्हणून त्यांना उभे राहण्याचं विलक्षण कष्ट होत असताना देखील भजनात फार रंगून गेले होते. सर्व निर्वाणीचे अभंग त्यांनी सांगितले. एक अभंग असा सांगितला, शरण शरण रघुनाथा भक्त पालन करी आता, श्रीरामा निरोप द्यावा, देई अखंडित सेवा, ब्रीद राखी रघुराज, हेची सांगतसे गुज, दीनदासासी विनवी, आज्ञा द्यावी चक्रपाणी. आपण जाणार हे श्री महाराजांनी लोकांना जवळजवळ स्पष्टच सांगितलं होतं. भगवंताच्या नामाला विसरू नका हे सांगताना ते म्हणाले, आजवरी तुम्ही सांगितली मात, नामाविण हित समजू नका, मानू नका नाम साधन हे लहान, तुम्हा माझी आण जीवे भावे, मानू नका सार संसार असार, दृश्य जोजार मानू नका, सोडू नका नाम, धरू नका काम, नाही नाही नेम आयुष्याचा, दीनदास म्हणे सांगतो ते ऐका, अभ्यास वैखरी सोडू नका. श्री महाराजांनी जन्मभर भगवंताच्या नामाचा अट्टहास धरला. शेवटच्या दिवशीही भगवंताचे नामच त्यांनी लोकांना सांगितले. नामाचं महत्व फार मोठं आहे. ही गोष्ट त्यांनी आपली जीवाची शपथ घेऊन मोठ्या कळकळीनं सांगितली. श्री महाराजांच्या भाषेमध्ये त्या दिवशी इतका रस ओसंडत होता की ऐकणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या. भजन होता होता रात्री 1 वाजला. श्री महाराजांनी अभंग म्हटला, सरली आयुष्याची गणना, आता येणे नाही पुन्हा, पायी मन राही हेची सुख आम्हा देई, तुझ्या पायी पडली मिठी, आता जातो उठा उठी, दिनदास म्हणे रघुनाथा, आज्ञा द्यावी मज आता. हा अभंग म्हणून श्री महाराजांनी समोर उभ्या असलेल्या श्री रामरायांकडे इतक्या प्रेमळपणानं पाहिलं की सगुण प्रेमाचा त्यांनी कळसच केला. लगेच लोकांच्याकडे पाहून ते म्हणाले, बाळ गोपाळ लहान थोर, भाऊ बंद वतनदार, नाही झालो द्रव्यवान, जन्म घेऊन झाला क्षीण, काय दाखवू वदन, रामार्पण केला प्राण, आता नाही नाही धोका, राम नेईल परलोका, आज्ञा सकळ लोका, पाया पडतो मी रंक, आता पुन्हा नये गावा, दिनदास कृपा ठेवा. श्री महाराजांच्या तोंडून हा अभंग ऐकल्यावर लोकांचा जीव नुसता पिळवटून निघाला. त्यांना मोठ्याने रडता येईना, दुःख आतमध्ये सामावेना, पण तेथून उठून बाहेरही जाववेना. अखेर 1:30 वाजला. तेव्हा श्री महाराजांनी सर्वांना नमस्कार केला. सर्वांच्याकडे प्रेमाने भरलेल्या नजरेने बघितले आणि अगदी सावकाश पण गोड आवाजात, भजनाचा शेवट आला, भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला, आजी पुण्य पर्व काळ, पुन्हा नाही ऐसी वेळ, राम नाम वाचे बोला, आत्मसुखा माझी डोला, दिनदास सांगे निका, राम नाम स्वामी शिक्का. गाता गाता त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला. त्या नामाच्या
प्रेमाची त्या दिवशी त्यांनी पराकाष्ठा केली. नामाचं महत्त्व सांगण्यासाठीच ते जन्माला आले. श्री महाराजांचे शेवटचे भजन संपले. भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता श्री महाराजांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला. नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले. नामाच्या महत्त्वाचंच त्यांनी जन्मभर गायन केलं आणि आपल्या आयुष्याचा शेवटचा क्षण नामाचे महत्त्व सांगण्यातच त्यांनी घालविला. सोमवार मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके 1835 इसवी सन 22 डिसेंबर 1913 या दिवशी पहाटे 5:55 जिथे नाम तिथे माझे प्राण ही सांभाळावी खूण असे शेवटचे शब्द उच्चारून या महापुरुषानं आपला देह ठेवला. जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडे वर येऊ पाहत होता आणि गोंदवल्याचा अध्यात्म सूर्य मावळला होता. वशिष्ठ वामदेवादी भारतीय ऋषींची परंपरा चालविणारा हा महापुरुष, अशा महापुरुषाला शतशत कोटी वंदन करूया. अशा महापुरुषाच्या चरणी नतमस्तक होऊया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. वाचन वैशाली खोले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.